तर चला आजच्या दिवसाची एक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना समजून घेऊयात. मित्रांनो, 5 जुलै 1920 बरोबर 5 जुलै 1920 हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील ज्ञान, जिद्द आणि दूरदृष्टीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी बाबासाहेब पुढील उच्च शिक्षणासाठी पुन्हा लंडनला रवाना झाले. त्यांचा हा प्रवास केवळ स्वतःचे भविष्य घडवण्यासाठी नव्हता, तर भारतातील शोषित, वंचित आणि बहुजन समाजाला न्याय, समानता आणि स्वाभिमान मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान संपादन करण्यासाठी होता. मित्रांनो, परदेशात त्यांना अनेक आर्थिक अडचणी, सामाजिक आव्हाने आणि कठीण परिस्थिती असूनही त्यांनी शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. पुढे त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि कायद्याचा सखोल अभ्यास केला आणि याच अभ्यासामुळे ते जगातील अग्रगण्य विद्वानांपैकी एक बनले आणि आपल्या भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून इतिहासात अजरामर झाले. मित्रांनो, सांगायचं झालं तर आजच्या काळातही बाबासाहेबांचा हा प्रवास प्रत्येक तरुणाला एकच संदेश देतो. जसं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही ध्येय सहज गाठता येते. मित्रांनो, ही घटना केवळ इतिहास नाही, तर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणा आहे. म्हणूनच 5 जुलै हा दिवस बाबासाहेबांच्या ज्ञान साधनेला, संघर्षाला आणि सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयाला सलाम करण्याचा दिवस आहे. तर मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारे दररोज चालू घडामोडींचे किंवा देशातील इतर महत्त्वाच्या घडामोडींविषयी अचूक अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करायला विसरू नका. चला तर उद्या पुन्हा भेटूया एका नवीन ऐतिहासिक घटनेसोबत आणि इतर महत्त्वाच्या अपडेट सोबत. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, धन्यवाद.